सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन. करचरण कृतं वा, कायजं कर्मजं वा. श्रवण नयन जं वा, मानसं वा पराधं. विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. सानन्दमानन्दवने वसन्तं, आनन्दकन्दं हतपापवृन्दं. वाराणसीनाथमनाथनाथं, श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. मनोनिवृत्ति परमोपशान्ति, मनोनिवृत्ति परमोपशान्ति. सा तीर्थवर्या मणिकर्णिका च, सा तीर्थवर्या मणिकर्णिका च, सा तीर्थवर्या मणिकर्णिका च. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. बघा, मानसपूजा करता करता अचानक श्री विश्वनाथाचा श्लोक येतो आहे. मानसपूजा मागे पडली, कारण काही असो, कारण आहे वेळेचं. कारण या वेळेमध्ये आपल्याला बसवायला ते पूर्ण 8 अष्टक मला घेता येत नाही. पण विश्वनाथांनी त्यावरती पण एक पर्याय सांगितला की माझं जरी तो एक श्लोक म्हणशील तरी त्याला मानसकन्येचं फळ मानसपूजेचं फळ प्राप्त झालं असं आपणच आपल्याला समजून घ्यायचं, दुसरा काही इलाज नाही. आणि आज जो थोडासा कठीण विषय सांगणार आहे त्यासाठी आनंदाची एक गोष्ट आधी सांगून देते की जी भागवताचा आधार घेऊन. आनंदाची गोष्ट म्हटलं की आपल्याला जास्त असं बरं वाटतं, कारण आनंद मिळाला तर आपण थोडी कठीण पण गोष्ट ऐकू शकतो. मग त्यासाठी एक महत्त्वाचा श्लोक घेते आणि आजच्या या प्रवचनाला सुरुवात करते. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन. सत्संगमंच लभते पुरुषो यदा वै. अज्ञान हेतुकृतमोहमदान्धकार, नाशं विधाय हि तदोदयते विवेकः. नाशं विधाय हि तदोदयते विवेकः. अर्थ असा आहे, थोडक्यात सांगते की अनेक जन्मांच्या पुण्याईनी जेव्हा मनुष्याचं भाग्य उजळतं, आत्तापर्यंत पशुवत वागतो आपण, जे काही केलं आहे जीवन त्यामध्ये काही आपल्याला कल्याणकारी असं काही हातात सापडत नाही. पण अनेक जन्मांच्या पुण्याईनी जेव्हा मनुष्याचं भाग्य उजळतं तेव्हा त्याला सत्संगाची प्राप्ती होते. एवढं जरी आपल्याला आज कळलं की सत्संग आपल्याला प्राप्त झालेला आहे, त्यांनी आपलं भाग्य उजळलं आहे, ह्या एका श्लोकानेच आपल्याला आनंद झाला आहे. मग त्यांनी कठीण एखादी गोष्ट सांगायची असेल तर आपण, आनंदाची गोष्ट असेल तर मन त्यामध्ये रमतं. त्यामुळे भागवतकारांनी सुद्धा हा श्लोक दिला आहे की अनेक जन्मांच्या पुण्याने जेव्हा मनुष्याचं भाग्य उजळतं तेव्हा त्याला सत्संगाची प्राप्ती होते. आणि त्या नुसती प्राप्तीने होत, आणि त्या सत्संगाच्या प्रभावाने अज्ञान, मोह आणि अहंकार याचा अंधकार दूर होऊन जीवनात विवेक म्हणजे सत्य आणि असत्य जाणण्याची शक्ती, विवेक म्हणजे सत्य आणि असत्य जाणण्याची शक्ती जागृत होते. काय घडतं, अनेक जन्माच्या पुण्याईनी जेव्हा मनुष्याचं भाग्य उजळतं. आता मनुष्यजन्म मिळाला यावरती स्थिर राहायचं. मनुष्यजन्म मिळाला हे ठीक आहे,
याच्यावरती भाग्य केव्हा उजळणार आहे? जेव्हा आता सत्संग लाभला. आणि सत्संग नाहीतरी शरीराला लाभला. आपण धर्म अर्थ काम मोक्ष यावरती बोलत असताना धर्मावरती बोललो तर धर्माचरण घडतं आहे आणि धर्म लाभलेला आहे. मग लाभलेला आहे म्हटल्यावर हा श्लोक आपल्याला फिट्ट बसतोय की नाही आता? म्हणून खूप आनंद झाला की निदान एक स्टेप तरी आपण पुढे गेलो, की मनुष्य जन्माच्या पुढे जाऊन धर्माचरण करणे हे आम्हाला पटलं आणि धर्माचरणातून काहीतरी निश्चित मिळेल हे पटलं. तर याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की भाग्योदयेनं बहुजन्म समर्जितेनं इतके जन्म घ्यावे लागले, आपलं पुण्य असं फळाला आलं. खूप कष्ट केले आधी, आपल्याला भगवत प्राप्ती व्हावीसाठी यासाठी कष्ट केले, पण मार्ग सुचेना. आणि मार्ग का सुचत नव्हता? सत्संग सापडत नव्हता. आता सत्संग सापडला. सत्संगानंतर आमच्यात मधला अज्ञान, मुख्य म्हणजे अज्ञान दूर होईल. आम्ही इतकं स्वतःला ज्ञानी समजतो, प्रत्यक्षात ते ज्ञान खरं नसून ते अज्ञानच आहे. कल्याण जर करत नसेल तर ते अज्ञान आहे. म्हणजे अशा प्रकारचं ज्ञान म्हणजे अज्ञान. मोह असतो कशाचा तरी, तो मोह दूर होईल आणि अहंकाराचा नाश होऊन हे जे अंधकार आहे ना हे दूर होईल आणि विवेक उजळेल. मग असं जर जाणवलं की विवेक उजळतो आहे, विवेकाने सत्य आणि असत्य मला थोडं समजू तरी लागलं कमीत कमी, की हे असत्य आहे आणि हे सत्य आहे. मला वाटतं फक्त तेवढं सत्य नसून काहीतरी एक विशेष सत्य आहे, परमसत्य आहे, हे जर मला जाणवलं ना तर तो विवेक आहे. आणि ते विवेक म्हणजे आपला भाग्योदय आहे. भाग्योदय दुसरीकडून येत नाही कुठून, की बाहेरूनच कुठून तरी भाग्योदय आला आणि गुरूंनी आशीर्वाद ठेवला असं. आशीर्वाद तर दिलेलाच आहे. सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आहे ते, की जसा सूर्य उगवला की प्रकाश पसरला. आपणच जर दरवाजे बंद केले तर तो सूर्यप्रकाश जसा घरात येत नाही, तसा सद्गुरूंचा आशीर्वाद सततच होता आहे आणि राहणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. पण तो घेण्याची पात्रता निर्माण होते, म्हणजे माझ्यामधले जो विवेक जागृत होतो, मग त्या विवेकाला गुरु म्हटलं आहे. आपला गुरु जो फक्त स्वतःजवळ आहे असा गुरु जागृत होतो. हनुमंतांचं तेच घडलं आहे ना. हनुमंतांचं सुद्धा तेच घडलं आहे की शक्तीचा विसर. ब्रह्मदेवांचं सुद्धा तेच घडलं आहे, शक्तीचा विसर. त्यांचा तर ज्ञानाचा विसर, बुद्धीचा विसर, कशाचाही विसर होऊ शकतो. मग आता ते म्हणतात मोहाचाच विसर पडला तर म्हणजे अशा गोष्टी जर उलट्या घडल्या, मोहाचा विसर पडला तर तो विवेक जो जागृत झाला. जरच्या गोष्टी आहेत सगळ्या, मी काय अनुभव घेतला अशातला भाग नाही, पण ज्या गोष्टी समोर भगवंत ठेवतो माझ्या, त्यातून मला असं जाणवतं की हे केवळ माझ्यासाठी आहे आणि तो आनंद मिळवण्यासाठी आहे. त्यामुळे तो जर विवेक जागृत झाला तर ते म्हणतात की तो आनंदाचं स्वरूप आहे. विवेक म्हणजे तो विवेक म्हणजे सद्गुरू आहेत. आपण सद्गुरूंना दुसरीकडे शोधतो. सद्गुरू हे इतकं मोठं तत्व आहे की ते आपल्यात जर जागृत झालं ना तर आपल्याला त्याच ठिकाणी नेतं जिथे सद्गुरूंची अपेक्षित, सद्गुरूंना अपेक्षित आहे त्याच ठिकाणी नेतं. मग अशी कशी संधी मिळते आणि कसे ऋणानुबंध जुळतात, या सगळ्या गोष्टी त्यांनी ठरवलेल्या आहेत. हे कळतं जेव्हा, मग आपण जे ठरवलं होतं आतापर्यंत, लोक, संधी, वस्तू, त्या सगळ्या खोट्या आणि आता भगवंतांनी जे समोर आणलं आहे ते सगळं खरं. हे परमसत्याचं ज्ञान होतं. म्हणजे भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदावै अज्ञान हेतुकृत मोह मदांधकार नाशम विधाय हि तदो दयते विवेकः. अशामुळे नाश कशाचा होतो? जे मला नको आहे त्याचा नाश. बघा, आता एखादी गोष्ट आपल्याजवळ आहे, ती माहितीच नसेल आणि त्याच्यावर जर आवरण असेल. आता खाळ पडली म्हणतात भगवंताची पूजा करून करून जेव्हा एखादी मूर्ती अशी मोठी होते तर त्यावरची जेव्हा ते काढतात वरून खालपर्यंत, जेव्हा ते निघून जातं त्याच्यावरती चढलेलं आवरण, इतकी तेजस्वी मूर्ती प्रगट होते. हे तर आपण व्यवहारात सुद्धा बघतो. एखाद्या गोष्टीचं आवरण किंवा एखाद्या खूप दिवसाची इमारत जुनी पडलेली आहे, त्यावरती असे विविध वस्तू पडलेल्या आहेत, त्या जेव्हा बाजूला करतो तर मूळ रूपातली वस्तू बाहेर पडते. मग आपलंसुद्धा मूळ तेजस्वी आहे. आपल्यावरती जो मोह आणि असं मर्यादा आलेली आहे की नाही विचारांनी, त्या विचारांची मर्यादा दूर झाली न झाली की तो सूर्योदय म्हणजे प्रकाशाचा उदय होतो. आणि तो प्रकाश असतो विवेकाचा, तो इतरांना समजत नाही. तो स्वतः अनुभव घेतो. त्या ठिकाणी गुरुचं प्रागट्य होतं असं भागवतामध्ये म्हटलं आहे. आता या भागवतातल्या उदाहरण जर अचानकपणे मानसपूजेच्या ऐवजी आलं असेल तर आपल्याला आनंद होणार आहे की भगवंताची काय इच्छा आहे, भगवंत आपल्याला हात धरून पुढे नेतो आहे असं जर म्हटलं, असा अनुभव जर आपण घेत असो, तर मग हा श्लोक सांगतो काय, की भाग्याची साथ मिळाल्यावर भगवंताची कृपा होते. आता हे प्रारब्धावर बोलणं थोडंसं कठीण आहे की नाही, विषय कठीण आहे, कारण आपलेच प्रश्न आहेत त्या प्रारब्धाबद्दल जो आपण बोलतो आहे. तर ते प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी आधी आपल्यावरती कृपा झाली हे फिक्स करायचं. आपल्यावरती कृपा झालेली आहे, त्यामुळे पुढचं काय सांगतात ते आपल्या कृपेच्या नंतरच आपण ऐकू. आमच्यावरती कृपा आहे म्हणजे हा श्लोक सांगतो की भाग्याची साथ मिळाल्यावरच भगवंताची कृपा होते.
म्हणजे भाग्याची साथ आणि भगवंताची कृपा सोबतच आहे आणि सत्संग मिळतो. एवढं तर आपल्याला मिळालंच आहे. आपल्याला सत्संग इकडे तिकडे जावंच नाही वाटत कुठे. इकडे तिकडे कुठेही न जावं वाटणं म्हणजे सत्संग मिळाला. एवढं जरी म्हटलं तरी आमच्यावरती भगवंताची कृपा झाली हे भागवतांनी सांगितलं आहे. आणि भागवत ही भगवंताची वाङ्मयीन मूर्ती म्हणजे भगवंत आहेतच त्या शब्दांमध्ये. त्यामुळे त्या शब्दांवरती विश्वास जर ठेवला तर बाकी मी प्रारब्धाकडे जर वळली ना तर मला काही त्रास होणार नाही कळण्याला. आणि कळण्याला त्रास नाही झाला म्हणजे वळण्यालाही होणार नाही. असं आपण भगवंताला म्हणून आपण पुढे ज्यामुळे खरी ज्ञानप्राप्ती होते. आता जी खरी ज्ञानप्राप्ती होते ती आहे, आता एक फक्त भगवद्गीतेतला श्लोक सांगते, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तैथैव भजाम्यहम मम वर्तानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. म्हणजे जे नरमजला जैसे भजती लाभतयांना तसा मिळे, जे नरमजला जैसे भजती लाभतयांना तसा मिळे, मम मार्गाने अनुसरती हे जगती पार्था जन सगळे, मम मार्गाने अनुसरती हे जगती पार्था जन सगळे. जर माझ्या मनाने जर ह्या लोकांनी अनुसरायचं ठरवलं तर त्याला काहीही कमी पडणार नाही. हे आधी वचनच घेतलं आपण भगवंतांकडून. म्हणजे आपल्याला समोरच तो श्लोक आला, त्यामुळे आता कठीणही गोष्ट समजून घ्यायला हरकत नाही. कारण आपल्याला ते पटायला त्रास होतो. मन, बुद्धी, चित्त, अहंकार मानत नाहीत ना त्या गोष्टी. म्हणून आपण जर भक्त झालो आणि भगवंताची कृपा झाली हे जर मानलं तर आपण जे काही चिंतन करू, विचार मंथन करू ते सगळं पटेल. पण तोपर्यंत पटणार नाही म्हणून सत्संग घडणार नाही. आणि सत्संग म्हणजे नुसतं ऐकणे, पाहणे आणि वाचणे नसून तो अनुभवणे आहे. त्यामुळे अनुभवण्यासाठी कठीण आहे ना. म्हणून त्यांनी आधीच सांगितलं, मी तुमच्यावरती कृपा केली, सत्संगात तुम्ही आले म्हणजे कृपा झाली. आता पुढचं तुम्ही काहीही ऐका आणि तुम्हाला त्यातून काही ना काही सार निश्चित सापडेल. याची जबाबदारी मी घेतो. आणि तसंही आपल्या भगवंतांनी सगळी जबाबदारी घेतली आहे कृष्णांनी. मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपण त्यांच्यावरती सोडल्या तर आपण प्रारब्धाचा थोडासा भाग ऐकू शकतो. या ठिकाणी धर्माचरण घडत आहे. धर्माचरण घडल्यामुळे आपल्याला एक स्टेप तिथली पण पार केली आहे, इकडची पण पार केली आहे की आम्ही सत्संगात जातो आणि सत्संग ऐकतो, बोलतो, सगळं करतो. ही एक स्टेप पार झाली म्हणजे आमच्यावरती भगवंताची कृपा झाली. दुसरी इकडची स्टेप पार केलेली आपण मागच्या निरूपणात ऐकलं की धर्माचरण करतो. धर्माचरणामध्ये आपण सांगितलं की कालशुद्धी, मंत्रशुद्धी, देहशुद्धी, विचारशुद्धी, इंद्रियशुद्धी, द्रव्यशुद्धी सगळी केली. करतो म्हणजे करण्याची इच्छा आहे म्हणजे धर्माचरण केलं. धर्माचरण सुरू आहे. धर्माचरणातून काही ना काही आपल्याला मिळणार आहे. आणि कदाचित असंही असेल की त्या धर्माचरणामुळेच आपल्याला हा भाग्योदय झालेला आहे. ते कशाशी काय लिंक आहे हे आपण आपलं शोधायचं. पण हे सगळं झाल्यावर सात शुद्धी एकत्र झाल्यानंतर मग आपल्या मनामध्ये नुसत्या सात शुद्धींनी काही होत नाही हे शिकवायचं आहे की नाही पुढे त्यांना. त्यामुळे त्यांनी प्रारब्धाचा भाग सांगितला. तर त्या प्रारब्धामध्ये सुद्धा आपण थोडंसं चर्चा केली की प्रारब्धामध्ये असं आहे की आपण भगवंताला आपला सेवक समजतो. आपण आपला सेवक समजतो, प्रत्यक्षामध्ये भगवंत कधी येतच नाही. आणि तसा आला तर तो फक्त एकट्यासाठी येतो आणि त्याला कल्याण करून निघून जातो. मग त्यामुळे तसं जर आपल्या पूर्ण जीवनामध्ये भगवंताच्या येण्याने काहीच फरक पडत नसेल प्रारब्धाच्या दृष्टीने, तसा तर खूपच फरक पडतो. पण प्रारब्धाच्या दृष्टीने जर फरक पडत नसेल तर ते भोगणं आवश्यक आहे ना. तर ते भोगणं आवश्यक का भोगावं लागतं आपल्याला? कारण त्यांनी सांगितलं की प्रारब्धाचे 3 प्रकार आहेत. हे आपण जर पटवून घेतलं ना मनाला तर पटतं. प्रारब्धाचे 3 प्रकार आहेत. त्यांनी सांगितलं आहे की द्रव्य प्रारब्ध आहे आणि संस्कार प्रारब्ध आहे आणि अनुभव प्रारब्ध आहे. कधीकधी एखादा व्यक्ती जन्मतःच बघा आता शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा असे शुकासारखे असतात. मुळातच संस्कार असतात त्यांचे, आधीपासूनची त्यांची तपश्चर्या असते. त्यामुळे ते जे संस्कार आहेत ते संस्कारांचं जे प्रारब्ध घेऊन आले त्यांची आणि आपली बरोबरी होईल का? नाही. मग त्यामुळे त्यांचे घेतलेले संस्कार त्यांनी आणले त्यामुळे ते तसे केले. त्या प्रत्येक क्षेत्रातलं एक पुढचं व्यक्तिमत्व पाहतो. द्रव्य प्रारब्ध, आता अंबानी असतो आणि कोणी एखादा भिकारी असतो ते त्याचं प्रारब्ध द्रव्याप्रमाणे आणि नशिबात जेवढं असलं त्याच्यापेक्षा जास्त मिळत नाही आणि असलं तर सुटत नाही. हे अगदी पक्का नियम आहे तिथला. आपल्यासारखं गणित कच्चं नाही आहे भगवंताचं. भगवंताचं गणित इतकं पक्का आहे. गणित काय 16 कलांनी युक्त असलेला भगवंत सगळंच पक्का आहे त्याचं, काहीही विसरत नाही आणि दिसतही नाही स्वतः एवढं करून. जर दिसला असता तर आपण त्याला प्रश्न विचारले असते, म्हणून तो दिसतच नाही, गुप्त आहे. मग हे जे द्रव्य प्रारब्ध पटलं आपल्याला की द्रव्य प्रारब्ध आमच्या नशिबात जेवढं आहे तेवढं, आणि ते खरंच जे द्रव्यावरती शांती अवलंबून नाही हे विवेक शिकवतो आपल्याला. पण त्या अंबानीलाही सुख नाही, एखाद्या गरीबाला एखादं सुख मिळेल याचा काही ताळमेळ नाही. पण द्रव्य किती मिळेल
ह्यावरती बाकी नियम तो आपल्या त्याच्या संस्काराचा भाग आहे. मागच्या जन्मी कोणाला काय दिलं, बैल योनी असेल तर त्यांनी लुटलं असेल कुणाचं तरी म्हणून बैल योनी, अगदी हे सगळे त्याचे सिद्धांत आहेत प्रारब्धाचे. मग त्याप्रमाणे तो प्रारब्ध भोगतो म्हणजे द्रव्य प्रारब्ध ठरलं आहे. आपण म्हणू नाही शकत आम्हाला इतका म्हणजे इतकाच पैसा पाहिजे, ते ठरलेलं आहे, फिक्स आहे. अहो श्वास जिथे ठरले आहे तिथे द्रव्य कसं ठरलेलं असणार नाही? ज्या दिवशी द्रव्य जाणार त्या दिवशी जाणार हे सुद्धा ठरलं आहे. आणि तिसरा अनुभव, अरे किती लोक समोर सद्गुरू असतात पण सांगतात आपल्याला की हा अनुभव आमचा आहे, बरं हा आमचा अनुभव आहे, आम्ही अतिशय आनंदी झालो, ते अतिशय सुंदर सुख त्याच्या पुढे ठेवलं आहे, पण नाही बदलत. रावणासारखे लोक, रावणाच्या समोर प्रत्यक्ष भगवंत आले तरीसुद्धा रावण बदलला नाही, कारण त्याचा अनुभव प्रारब्ध होतं की तो म्हणाला की हेच मला करायचं. ते आपल्याला मागची त्याची प्रत्येकाचा इतिहास जर पाहिला ना तर प्रत्येकाचं प्रारब्ध समजतं कशामुळे काय झालं. 100 वर्ष मागे जर गेलो कथांमधून तर आपल्याला कळतं. म्हणजे त्याचा जे अनुभव प्रारब्ध आहे ते सुद्धा ठरलेलं आहे. मग द्रव्य प्रारब्ध ठरलं आहे, संस्कार प्रारब्ध ठरलं आहे, अनुभव प्रारब्ध ठरला आहे. या 3 गोष्टी ठरल्या. त्यानंतर चौथंही आपण सांगून द्यायचं की प्राण आपला किती दिवस राहणार आहे हेही ठरलं आहे. मग किती महत्त्वाच्या गोष्टी ठरल्याच तर गेल्या आहेत. मग आपण तरीही पैशासाठी जर मागे लागलो धावपळ होणारच आहे. अनुभव याच्यासारखा अनुभव मला मिळावा म्हणून धावपळ केली तर धावपळ होणारच आहे. याच्यासारखे संस्कार आपल्यावरती असावे आणि एवढे श्लोक पाठ झालेच पाहिजे, एवढं ज्ञान मला मिळालंच पाहिजे अशी धावपळ केली तर आपण व्यर्थ धावपळ करतो असं लक्षात येतं. कारण आपल्या नशिबातच नाही ते, आणि त्याची आवश्यकता नाही म्हणून नशिबात नाही आहे. आवश्यकता असते द्रव्याची भगवंताला, की तू जर 1 कोटी द्रव्य मला अर्पण केलं तरच मी प्रसन्न होतो, तर निश्चितच त्यांनी आपल्याला कर्मसिद्धांतामध्ये बदल केला असता की तू इतकं कर्म करशील, 1 कोटी मिळवशील आणि ते अर्पण कर किंवा आणखी काही खर्च कर. या द्रव्याशी भगवंताचा काही संबंध नाही. त्यामुळे त्यांनी तिथे मोकळीकच ठेवली नाही आहे. मोकळीक ठेवली हा किती हुशारी आहे त्याची. त्याच्या हुशारीवर पुन्हा एकदा नतमस्तक व्हायला पाहिजे की त्यांनी अनुभव प्रारब्ध ज्याची मला गरज नाही ते फिक्सच करून टाकले. जसं बैलाला बांधून टाकतात, इथे आणि इथेच जायचं आहे म्हटलं तसंच आपलं जीवन आहे. वाटो किंवा न वाटो आहे तसंच. आपल्याला जर ठरवलेल्या गोष्टी घडल्या असत्या ना तर आपण नाराज झालोच नसतो. जे घडायचं तेच घडत आहे. हा प्रारब्धाचा पहिला नियम सांगितला आपण की द्रव्य प्रारब्ध, द्रव्य ठरलेलं आहे आणि मग संस्कार ठरलेले आहेत. कारण आहे ना त्याचं मागच्या जन्मी जर त्यांनी तप केलं असेल तर ते या जन्मी वाया कसं जाईल. कितीही नाही म्हटलं, गरिबांच्या घरात आणि न शिकलेल्या घरात जरी तो जन्माला आला तरी त्याच्या संस्कारांनी तो काही ना काही लिखाण करेल आणि संतत्व प्राप्त करेल. संस्कार आहेत त्याचे ते. हा संस्कार घेऊन आलेला प्रारब्धाचा देह आहे. मग द्रव्यही घेऊन आला आहे त्याच्यासोबत. एखाद्या वेळेस म्हणतात ना लग्न झालं या मुलीचं आणि त्यांच्या घराची भरभराट झाली, कारण तिच्या प्रारब्धातच द्रव्य आहे. आणि प्रारब्धात नसेल तर असलेलं द्रव्य गेलं असेही लोक सांगणारे आहे. त्याच्यामुळे हा सगळा कर्मसिद्धांत खरा आहे, हा संस्कार सिद्धांत खरा आहे हे मानायला आता आपल्याला हरकत नाही. मग जे फिक्स आहे ते जर कळलं म्हणजे असत्य आपल्यापासून बाजूला गेलं म्हणजे त्या देवीवरची खाळ जशी काढतात ना तसं आपल्यातलं असत्य आणि आपले खोटे भ्रम बाजूला करतायत हळूहळू. अरे तू कष्ट करूच नको पैशासाठी जास्त, जेवढं यायचं तेवढं येणार आहे म्हटल्यावर माणूस शांत होतो ना. हो 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 हे मला ज्ञान झालं, माझ्या नशिबात काही याहून जास्त पैसा येऊ शकत नाही असं म्हटलं. लक्ष्मीपाठची धावपळ थांबली, लक्ष्मीपाठीची धावपळ होते ती थांबली. यांचे संस्कार चांगले, हा खूप पुढे गेला, हा गुरुचा खूप लाडका, हा खूपच गुरुचा लाडका आणि मी गुरुची लाडकी नाही, हा पण धावपळ थांबली. कारण गुरुचा लाडका का, तो मागच्या जन्मापासूनच त्याच्या सोबत आहे. आपण जरा उशिरा जॉईन झालो. मग हे सुद्धा मनाला पटतं. मन शांत होत आहे की नाही, ज्ञानाने मन शांत होत आहे. काही गोष्ट न करण्याने मन शांत होत आहे. आपल्याला असं वाटत होतं की करून शांत होतं, पैसा मिळवून शांत होतो. आता म्हणतो पैसा नाही मिळाला तर तो किती मिळणार आहे ते ठरलेलं आहे बाबा. तू झोपून नाही राहिला तर तुला 1 लाखाचं लॉटरी लागू शकते जर तुझ्या प्रारब्धात असेल तर. मग ह्या सगळ्या गोष्टींचा सिद्धांत कळल्यावर माणूस शांत नाही का होणार, खूप शांती वाटते. म्हणून प्रारब्धम दहती न ज्ञानम, ज्यामुळे ज्ञान जप तप योग यामुळे संचित आणि क्रियमाण नष्ट होतात. मग त्यामुळे आता हे जर कळलं, हे जर ज्ञान झालं मला, तर हे संचित आहे जे माझ्यासोबत आलेलं ते नष्ट होतं आहे की नाही थोडंसं. याचं कारण संत काय म्हणतात याच्यावरती, न भोगो प्रतिहरतु शक्यते न भोगो प्रतिहर्तु शक्यते, म्हणजे भोग टाळता येत नाहीत. जर तुम्हाला ते प्रारब्ध वाईट असेल तुमच्यासमोर आलेलं तर ते टाळता येत नाही, आणि चांगलं असेल तर टिकवता येत नाही. 25 वर्षापूर्वीचं माझं आयुष्य तेच टिकावं असं वाटलं तर टिकत नाही. 25 वर्षानंतर तेच आयुष्य राहील तर राहता येत नाही. जसं गंगेचं पाणी वाहतं आहे तसं आपलं जीवनही वाहत आहे.
त्यामुळे भोग भोगल्याशिवाय तुम्हाला गती नाही. तो श्लोक आधी गोड ऐकलाय बरं, विसरायचा नाही तो श्लोक. ते शिकवत असताना म्हणतात की तुम्ही खूप भाग्यवान आहात, भाग्योदय झाला आहे तुमचा, म्हणून तुम्हाला हे कळतं आहे. आता काय कळलं? करूनही फायदा नाही, न करूनही फायदा नाही. जास्त मागे नाही लागायचं कशाच्या. माझं प्रारब्ध ठरलं आहे, मला इतकं म्हणजे इतकंच मिळणार आहे, इतकं म्हणजे इतकं शिक्षण मिळणार आहे. पत्रिका जर बघितली त्या पत्रिकेत स्पष्ट लिहिलेलं असतं आधी, ह्या मुलीचं चांगलं शिक्षण होणार आहे, ह्या मुलीला शिकलेला नवरा मिळणार आहे. हे सगळं कसं कळतं त्यांना? कारण प्रारब्ध ते ग्रह तारे तसं सांगतात. मग यावरती जर माझा विश्वास असला, बसायलाच पाहिजे. आता त्यांची गुरुकृपा जर झाली आहे तर यावरती विश्वास बसलाच पाहिजे. मग प्रारब्ध, मग आता बसला माझा विश्वास. मग आता म्हटलं त्यांनी की पुढचा प्रश्न आपल्या मनात येतो की नाही, की प्रारब्ध आहे आणि आमचं स्वातंत्र्य एकत्र कसं राहील? मग आम्ही स्वतंत्र आहे म्हणतो आम्ही स्वतःला. आम्ही काय आमच्या कर्मानी, माझे मिस्टर्स मला म्हणायचे, जे कर्म करीन ना त्याचं फळ मला मिळतं, याच्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. मग ते तरी स्वतंत्र होते का? मग त्यांच्या लक्षात आलं आपण स्वतंत्र नाही आहे. म्हणतोय आपण कष्टाला यश आलं, पण प्रत्यक्षात ते कष्टाचं यश नसून प्रारब्धाचं यश आहे. जय जय रघुवीर समर्थ. प्रारब्धाने यश मिळालं. जसं भगवंत दारापर्यंत आलेच नाही आहेत अजून. प्रारब्ध भोग जोपर्यंत भोगत नाहीत ना तोपर्यंत भगवंत जवळ येत नाही. ते आपल्या प्रारब्धाचा उदय होतो आणि ते यश मिळतं. आपल्याला वाटतं आपण कष्ट केले. नाही, वाटायला पाहिजे, करायला पाहिजे, त्याच्याबद्दल भाग नाही. पण मनस्थिती बदलण्यासाठी चाललं आहे ना हे सगळं. आपली मनस्थिती बदलली तरच प्रारब्ध आपल्याला समजेल. मग त्यांनी म्हटलं प्रारब्ध जर बदलता येत नाही तर मग आपण एकत्र कसं राहतो प्रारब्ध? मग त्यांनी सांगितलं या परिस्थितीत आपण कसा प्रतिसाद द्यायचा हे स्वातंत्र्य दिलं आहे भगवंतानी. इथे बारीकशी मेघ आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण कसा प्रतिसाद द्यायचा ही मेघ ठेवली आहे भगवंतांनी. ते स्वतःसह ठेवलं आहे. त्यामध्ये योगवसिष्ठामध्ये त्याला पौरुष प्रयत्न म्हणतात. पौरुष प्रयत्न कुठे आलं हे भाग्य. आणि इतका हुशार आहे ना देव, ज्याला सहन होईल ना तसंच दुःख देतो आणि ज्याला पेलेल त्याला तसं सुख देतो. हे तर त्यांनी ठरवून ठेवलं ना, तेवढा तरी त्या भगवंताचा भाग आहे. मग ते म्हणतात प्रारब्ध बदलता येत नाही, पण जीवनाचा दर्जा मात्र बदलता येतो. मग जीवनाचा दर्जा कसं आम्ही जगतो हे बाकी आम्ही ठरवू शकतो म्हणतात. तुम्ही काही करा. मग आमच्या रामदासी संप्रदायामध्ये म्हणतात कोसळूनही पडो हे आकाश आणि काची वासना बघू. कितीही कोसळून पडलं आकाश आमच्यावरती तरीसुद्धा आमच्यावरती काहीही फरक पडणार नाही. कारण भगवंता मानावा राम सर्वदा करता असं म्हणतो. म्हणजे प्रारब्धाचा काही परिणाम झाला का आपल्या जीवावर? काहीच नाही. प्रारब्ध येत आहे, भोगतोय. कोण म्हणतंय भोगत नाही? मग हा स्वातंत्र्य कुठे आलं? स्वातंत्र्य या ठिकाणी आलं की मला त्याचं काय वाटावं आणि वाटू नये. एखाद्याने आपल्याला काही बोललं तर ते आपल्याला वाटावं की वाटू नये हे तर आपल्या हातात आहे. गौतम बुद्धांची तर खूप मोठी गोष्ट आहे त्या ठिकाणी. मग अशा पद्धतीने कसं वागावं हे माझ्या हातात ठेवलं आहे. बाकी त्या ठिकाणी जर तू चुकीचा वागला तर तुला नरकात जावं लागेल. त्या जागी जर तू व्यवस्थित विवेकाने निर्णय गेला तर तू किती वर सायुज्य मुक्तीपर्यंत वर येऊ शकतो. फक्त ह्या गोष्टी म्हणजे देवीची खाळ पुन्हा ती काढायला लागली. अजून एक निघाली की काहीही येऊ माझ्यावरती मला स्थिर राहायचं आहे. कारण तो माझ्यामध्ये उगवलेला विवेक आहे आणि तो विवेक म्हणजे माझा गुरु आहे. दुसरं कोणी कारण माझ्या परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा हे दुसरं कोणीच सांगू शकत नाही. घरातले लोकसुद्धा सांगू शकत नाही. कारण हा वैयक्तिक मार्ग आहे प्रत्येकाचा. आपला आता वैयक्तिक मार्ग सुरू झाला आहे असं लक्षात घेऊन जर साधकांनी विचार केला तर या ठिकाणी ह्या संकटावरती कशी मात करायची किंवा सहन करायचं हे मी ठरवीन. कितीतरी सहन करणारे लोक पाहिले आहेत. म्हणजे आपल्या घरातच माझी काकू आजी जुन्या काळचे लोक पाहिले, पण हातातली माळ त्यांची सुटली नाही. त्यांना विचारायचं अगं इतका त्रास आहे तुम्हाला तरी तुम्हाला काही नाही? मला माहिती आहे की माझं सगळं व्यवस्थित होणार आहे आणि भगवंत स्वतः मला न्यायला येणार आहे. एवढी ठाम निष्ठा त्यांची होती की या माझ्या देहाला काही महत्त्व नाही. कारण आता भोगून संपवल्याशिवाय देव येणार नाही. त्यासाठी सुद्धा अतिशय सुंदर गोष्ट आहे, पण ती नंतर सांगते. आता हे दैवी शुद्धीकरण आहे. ते म्हणतात भोगणं म्हणजे दुःख नाही आहे. आता एक आपल्याला उदयकाल झाला आहे की नाही, आता भाग्योदय झाला आहे ना, त्यामुळे सांगतात हे भोगणं म्हणजे शुद्धीकरण आहे आत्म्याचं. आता त्यासाठी एक नियम जर सांगायचा ठरवला तर आत्मा शुद्ध आहे, आत्मा नित्य आहे, आत्मा न बदलणारा आहे, आत्मा न बदलणार आहे आणि न जन्मणारा न मरणार आहे. ही गोष्ट फिक्स आहे. आणि दुसरी गोष्ट मधला हा जो नंतरचा जो देह असतो तो पण निघून जाणार आहे. मध्ये उरलं कोण? आपण शरीरी किंवा जीव ज्याला म्हणतो. मधला जो उरला आहे ना तो जीव जसं वागेल ना त्याच्यावरती हे सगळं ठरणार आहे. कारण की आत्म्याला काही घेणं देणं नाही, ना हसत ना रडत. तो मुक्त आहे, तो निर्विकार आहे, निर्विकल्प आहे.
आणि हा गुण आपल्याजवळ आहे ह्याचं ज्ञान देत आहेत बरं आधी, कारण भाग्योदय करून दिला. ज्ञान कशाचं देता? आत्मा तुझ्यामध्ये जो आहे तो निर्विकार आहे, निर्विकल्प आहे, त्याला काही घेणं देणं नाही. पण त्याचा उपयोग कसा करायचा आहे तुला नंतर सांगतो. पण आधी आत्मा आणि देह निघून जाणार आहे, देहही निघून जाणार आहे, आत्म्याला काही नाही. मग मध्ये जे मन बुद्धी चित्त अहंकार आहे त्याच्यामध्ये शुद्धी जर केली, त्यामध्ये जर शुद्धीकरण झालं की मला याचं काही वाटत नाही, हे मागच्या जन्मापासून पेरलेलं उगवलं, कितीतरी जन्मांपासून पेरलं त्याचं दुःख आणि सुख उगवल्या गेलं, आणि ते उगवत असताना मला याचा काही फरक पडत नाही, जसा आत्म्याला पडत नाही. मग आत्म्याला आत्मा कसा निर्भेद राहू शकतो आपल्या देहामध्ये? तो नाही स्वतःला मर्यादित ठेवत, तो मर्यादित होत नाही. मर्यादित होते मन आणि बुद्धी, ती माया. भगवंताची जी माया असते ती अगदी जन्माल्यापासून आपल्यासोबत असते. ती माया बुद्धीला मध्ये आणते. जसं ग्रहण लागतं सूर्याला ग्रहण लागतं, तसं आपल्या आत्म्याला बुद्धीचं ग्रहण लागतं. असा सरळ अर्थ आपण काढू शकतो. बुद्धीचं जर ग्रहण लागलं तर बुद्धी म्हणजे हे म्हणजे हे, ते म्हणजे ते, असं म्हणजे असं, तसं म्हणजे तसं. पैसा मिळाला तरच सुखी होणार, मुलाबाळांचे मातू पण तू पाहिले तरच सुखी होणार, अन्यथा सुखी होणार नाही. तुला तू मरशील, नरकात जाशील, स्वर्गात जाशील, असं बुद्धीच सांगत असते सारखी. मग हे जे ग्रहण लागलं आहे बुद्धीचं, त्या बुद्धीला इकडे वळवून टाकायचं, मनाला इकडे वळवून टाकायचं. आपण अवरोहण पाहिलं आत्म्याचं, ते तसं इकडे जर वळवलं तर मग आता ते शुद्धीकरण झालं. मला काहीही वाटत नाही, मन त्यात रमत नाही, आणि मन सारखं भगवंतामध्ये लीन आहे. मनाला सारखं वाटतं याचं, मग त्याचं प्रायोरिटी कमी होते. आपण जे काही सहन करतो त्याची क्षमता वाढते, आणि आपण सारखं भगवंतावरती अवलंबून आहे असं म्हटल्याबरोबर त्या गोष्टी भगवंताला लागू होतात. मग पुढची जबाबदारी भगवंत घेतो. याचं कारण आपण त्याच्याकडे लक्ष देतो. जसं द्रौपदीला सांगितलं होतं कृष्णांनी की तू शेवटपर्यंत तोंडात पदर धरत होती, भीमाला उठव, अर्जुनाला उठव, असं करत होती. तोपर्यंत तू असं करत होती तर मी नुसता बघत होतो. पण जसा तू तोंडातला पदर बाजूला करून मला म्हटलं कृष्णा धाव, तर मी एका क्षणाचा तरी विलंब लावला का सांग? तुझं मन मला दिलं ना, तर मी एक क्षणही तुझ्याजवळपासून दूर राहत नाही. आता असं म्हटल्यावरती मनाला तिकडे लावण्यासाठी ह्याच्यातून तर निघालं पाहिजे मन. हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझ्याशिवाय होणार नाही असं जेव्हा म्हणेल तर ती विवेक जागृती होत नाही. आणि विवेक जागृती होणे म्हणजे शुद्धीकरण होणे, असं त्यांचं म्हणणं आहे. की ही शुद्धीकरण जर झालं तर तो जे भोगतो ते काळजीपूर्वक निवडलेले धडे आहेत म्हणतात त्या, असं त्याचा अर्थ काढायचा. आता अगदी सोपं झालं आता, की आपण जे भोगतोय ना ते काळजीपूर्वक आपल्यासाठी निवडलेले धडे आहेत भगवंताचे. असं प्रत्येकाला अनुभव येईल. आम्हाला आला की मला जे दुःख आहे ते सगळ्यांना नाही आहे, आणि सगळ्यांना जे दुःख आहे ते मला नाही आहे. जे कोणाचं दुःख जरी एकच असलं तरी दुःखाचे प्रकार प्रत्येकाचे वेगळे, सहन करण्याची क्षमता वेगळी. आपण म्हणतो त्या ठिकाणी मी असते ना, मी नसतं सहन केलं, आणि आपल्या ठिकाणी कोणी म्हणत असेल हिच्या जागी जर मी असतो ना, मी नसतं सहन केलं. पण करतात ना सगळे सहन, म्हणजे आपल्यासाठी निवडलेला तो धडा आहे. जसा म्हणतो ना नवरा बायको एकत्र आणणे, ही सुद्धा ब्रह्मदेवाची गाठ आहे. मग त्या ठिकाणी ज्या काही समस्या किंवा आनंद आहे तो त्यांचा आहे, हा आपल्यासाठी निवडलेला धडा आहे. हे जर कळलं तर आपल्यासाठी निवडलेला, मग आपण चांगल्यात चांगली परीक्षा देऊ ना. आता तो इतरांना नाही समजणार ती परीक्षा, पण मी देईन. ते शिक्षेसारखं नसून हा उत्क्रांतीचा मार्ग आहे. मी ह्यातूनच उत्क्रांत होऊन पुढे जाणार आहे. याच समस्येचं उत्तर दिल्याशिवाय मला पळता येणार नाही. या समस्येचं उत्तर दिल्याशिवाय मला पळता. एक संत होते, या संतांचं उदाहरण या ठिकाणी खूप लागू पडतं. एक संत होते आणि दिवस रात्र आनंदात मग्न. अर्थात संत म्हणजे काय, भगवत प्राप्त संत. आणि त्यांना जेव्हा देहाच्या प्रारब्धाप्रमाणे तेव्हा ते आजारी पडले, तेव्हा आजारी पडल्यानंतर ही कथा थोडी नाही आहे, त्याच्या पुढचं पण प्रारब्ध आहे त्यांचं. ते आजारी जेव्हा पडले तेव्हा हळूहळू त्यांचे शिष्य त्यांच्याजवळ येणं बंद झालं. की थोडंसं यांनी गुरुजींनी आवाज जरी दिला तरी 3-4 तासांनी वगैरे एखादा मुलगा यायचा, त्यांचा शिष्य. कोणी येत नव्हतं त्यांच्याजवळ. त्यांच्या लक्षात आलं की माझं जे प्रारब्ध आता भोगायचं ते माझं मलाच भोगायचं आहे. पुन्हा ते भगवंतामध्ये तल्लीन झाले, आणि त्यांचं भगवंताचं पुण्य इतकं असल्यामुळे एक दिवस अचानक एक मुलगा समोरून आला, आणि मुलगा ह्यांनी आवाज दिला की तो येऊन धावत त्यांचे सगळे सेवा करायचा. असं 3-4दा 8दा जेव्हा झालं, आणि तो मुलगा तिथेच राहायचा, आणि जसा गुरुजींनी, आणि तो ह्यांच्याकडे कधीच नव्हता, आतापर्यंतच्या शिष्यात तो कधीच नव्हता, आणि तो असं करायचा. असं केल्यावरती तो म्हणायचा, अरे आतापर्यंत माझे मानलेले शिष्य, म्हणजे जसं आपण संसार आपला मानतो तसं आम्ही सगळं शिष्यांना मानलं, त्यांना सगळं ज्ञान दिलं, आणि तरीसुद्धा आता एक जणसुद्धा फिरकत नाही माझ्याकडे, कारण माझ्या देहाला जे यातना होत आहेत ते पाहत नाही कोणी. मग तो मुलगा, त्याला म्हणतात तू कसं येतो? मग ते म्हणतात, अरे
एक दिवस त्यांचं 7-8 दिवसानंतर ते एकदम अचानकपणे अर्थातच प्रगट होतात त्याच्यासमोर आणि म्हणतात, अरे ज्याचं तू भजन करतोय ना तो मी आहे. मी तुला मुलाच्या रूपात येऊन तुझी सेवा करतोय, तुझं प्रारब्ध हलकं करतोय. हा इथे गोष्ट नाही संपली. मग तो म्हणतो, देवा मला तर आता भगवत प्राप्ती झाली, तू माझ्यासमोर आला, मग आता मला कशाला हे प्रारब्ध, मला मुक्ती दे ना. आता तुझ्या हातात मुक्ती आहे ना, मुक्ती तुझ्याच हातात असते ना. भगवंत त्या ठिकाणी एक महत्त्वाचा सल्ला देतात जो प्रारब्धावर बोलायचा आहे. भगवंत त्या ठिकाणी म्हणतात, मुक्ती मी नाही देऊ शकत, मुक्ती तुला घ्यावी लागेल. आणि तुझी मुक्ती का नाही होणार, हे जे तुझं प्रारब्ध आहे, जे काही 6 महिन्याचं 3 महिन्याचं 4 महिन्याचं जे आयुष्य आहे तुझं, ते संपल्याशिवाय मी तुला नेऊ शकत नाही. कारण ते जर नेलं तर 3.5 महिन्यासाठी का होईना पण तू पुन्हा जन्माला येशील. आणि हे मला माहिती आहे, मी भगवंत आहे ना, त्यामुळे हे मला माहिती आहे तुला पुन्हा मुक्ती द्यायची आहे तुला. पण अशी मुक्ती द्यायची आहे की जन्म मरणाच्या फेऱ्यातून दूर होणार आहे, एवढी तुझी तपश्चर्या आहे रे. एवढी तुझी तपश्चर्या असल्यानंतर तुला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडायचं आहे. तू काय साधी या देहाची मुक्ती मागतो. मग या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची समजली. आणि मग त्यांनी सांगितलं भगवंतांनी की मी तुझी सेवा का करतो. मग ते म्हणाले, मग तुझी सेवा का करतो, भोगू दे ना मला. नाही शिष्य आले तरी नाही, तुझं जे प्रारब्ध आहे, तुझं जे दुःख आहे ना, ते दुःख मी कमी करतो ना, मी तुझ्यासोबत आहे. असं खूप जणांना जाणवतं दुःखामध्ये की आमचं जेव्हा दुःख आहे ना तेव्हा इतर कोणी नाही पण भगवंत आमच्या साथीला आहे. आता त्यांची तपश्चर्या जास्त असल्यामुळे प्रत्यक्ष भगवंतांचं प्रागट्य झालं. पण आपली तपश्चर्या जशी असेल तशा प्रमाणात भगवंत प्रसन्न होतात. आणि तरी पाहिलं तर आतापर्यंत कर्माचरणाने दूरच होते. आता जसा प्रारब्धाचा भाग आला बघा, प्रारब्धाचा भाग जसा आला तसा भगवंत जवळ वाटू लागले. कारण आता मला या कठीण समय कोण आहे, कठीण समय येता कोण कामास येतो. किंवा आम्हाला विवेक जर जागृत झाला तर सुखदुःखाच्या वर जायचं असेल तर आम्हाला फक्त भगवत प्राप्तीची इच्छा आहे. मग त्यावेळी भगवंत त्याच्यासमोर प्रगट झाले आणि त्याला हे सांगितलं, तुला मी नेऊ नाही शकत, पण तुझं जेव्हा जे दुःख आहे, तुला जो त्रास आहे ना, मी स्वतः तुझ्या हाताने दूर करतो. आणि त्यांची सगळी सेवा त्या संताची भगवंतांनी स्वतः केली. मग हे बघत असताना तो त्यावेळी म्हणाला असेल की ह्या दुःखापेक्षा मला मोठा आध्यात्मिक फायदा झाला ना, भगवंत आता माझं हे दुःख संपू नको देऊ. हा फरक पडला विचारांमध्ये. तो संत नक्कीच म्हणाले असतील ते. आपण विचार करायचा त्यावर की जर भगवंत आमची सेवा करतोय, जर एखादा कठीण प्रसंग आमच्यावरती आला आणि भगवंत निभवतोय, तर मग आम्हाला ते संकट नको का. असलं तरी चालेल, कारण भगवंत आमच्या सोबत आहे. जेव्हा भगवंत सोबत आहे असं जाणवलं तर प्रारब्ध क्षीण व्हायला लागलं की नाही बघा. हळूहळू आहे प्रारब्ध, त्या संतांचंही आहे. त्याला सांगितलं समजावून की 3.5 महिन्याचा जन्म आणि मी पुन्हा भेटेन की नाही सांगता येत नाही, कारण या जन्माचं तुझं जे झालं आहे ना संचित, त्यामुळे मी तुझ्यासमोर प्रगट झालो आहे. आता अजून जर तू म्हणशील मुक्ती दे, तर तुला पुन्हा यावं लागेल. पुन्हा माझी मुक्ती आणि भेट कधी माहिती नाही. मग त्यांनी म्हटलं, नको, मला आता तुम्ही जे आहे ना ते समोर, असंच जीवन आणखी खंगू दे मला. जसं शबरीनी म्हटलंय, आणखी खंगलं तरी चालेल, पण भगवंता तुम्ही जर माझ्यासोबत असाल तर माझं हे दुःखसुद्धा मला कठीण नाही. ही मानसिक अवस्था झाली की नाही. आता प्रारब्धात कुठे बदल झाला, प्रारब्धात बदल झाला नाही. प्रारब्धामध्ये उलट त्याचं शरीर आणखी क्षीण व्हायला लागलं. पण मनात असा बदल झाला की देवा तू आहे तर मला काय फिकीर आहे, मला मुक्तीच मिळणार आहे, मला मुक्ती मिळणार आहे. म्हणजे मग संत म्हणतात, देणं म्हणजे देहाला घेणं म्हणजे जीवाला. मग असं हे जीवाला वाटतं की मी घेतोय आता भगवंत माझ्यासोबत आहे, भलेही माझं प्रारब्ध किती का कठीण असेल. असा अनुभव खरंच खूप जणांना येतो की ज्या ठिकाणी कठीण प्रसंग आहेत त्या ठिकाणी स्वतः भगवंत त्याच्यासोबत किंवा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ती सेवा देतात आणि ते गोष्ट पूर्ण होतं. जे फक्त देवच करू शकतो हे आपल्याला माहिती असतं, इतर कोणीही आपल्याला करू शकत नाही. मग तेव्हा असं वाटतं हा जन्म असाच राहू दे. मग आत्तापर्यंत तर जन्माला कंटाळलेले, निराश झालेले, प्रारब्धानी निराश झालेले लोक जर असतील तर भगवंतांची कृपा ह्या श्लोकांनी जी मी सुरू केलं ती कृपा अशी असते. भगवंत म्हणतात की भोगावं लागणार आहे, सोसावं लागणार आहे, आनंद घ्यावा लागणार आहे, पण ते सगळं मला समर्पित कर. मला का तू समर्पित केलं की त्याची चिंता योगक्षेम महाम्यहम, मी वाहतो स्वतः. त्यांना जसा अनुभव आला आपल्याला येईल कठीण समयात. अजूनपर्यंत आपल्याला तेवढा कठीण समय आला नाही किंवा आपली उपासना तेवढी प्रभावशाली झाली नाही. आपण फक्त धर्माचरणात अडकलो आहे. धर्माचरणाच्या वर गेल्याशिवाय अशा प्रकारची प्राप्ती होत नाही. मग दुःख देहाला लागतं आणि मग हे देहाचा जीव इतका विचित्र खेळ आहे ना, हा कळेल तितकं कमी आहे. देहाला काहीच घेणं देणं नाही आणि आत्म्यालाही काहीच घेणं देणं नाही. मध्ये जीव तळमळतो, देह जळून जातो. आता देहा हाताला लागलं याचा अनुभव घेतो आपण. हाताला लागलं, हाताला काहीच होत नाही.
हृदयाला, डोळ्याला, सगळ्याला होईल, पण हाताला काहीच नाही. मग हा देह सुटला ना त्यातून. मग आम्ही म्हणतो भोगतो भोगतो, माझा देह भोगतो. देह नाही भोगत, मन भोगत असतं. देह नाही भोगत, मन भोगत असतं. अरे माझ्या हाताला लागलं, अरे मला असा मोठा रोग झाला, हे मन भोगतं ना. आणि ते मन जर तुम्ही देवाजवळ देऊन टाकलं तर देह काही भोगो, माझं काही घेणं देणं नाही, देहाशी असं निर्लेप व्हावं लागतं असं म्हणतात. संत म्हणतात देहापासूनही निर्लेप का व्हायचं, कारण देहसुद्धा आपला नाही आहे. जर त्याला सांगितलं अरे बाबा तुझं दुखलं केलं, तर हात कधी रडत नाही, कारण त्याला ती रडण्याचं इंद्रियच नाही आहे. ते हृदयाचं जे काम आहे ना, ते हात आणि पाय आणि डोका कोणीच करू शकत नाही. कितीही मोठा रोग असला तरी ते स्वतः रोग रडत नाही, रडतं मन. आणि त्या मनावर जर कंट्रोल असेल, मनावरती नियंत्रण जर आपलं भगवंताचं असेल, तर मग देहही सुटला आणि आत्मा तर मुक्तच आहे. आत्मा मुक्त होता आहे आणि राहणार आहे. देहालाही आम्ही सोडून दिलं आणि मन बाकी देवाजवळ देऊन टाक. आणि जे महत्त्वाचं शरीरही ज्याला म्हणतात, मन बुद्धी चित्त अहंकार यांनी चौघांनी मिळून जो बनतो तो शरीर भोगत असतो, ना देह भोगत ना आत्मा भोगत. हा तीनचा फरक जर कळला, म्हणून म्हटलं आज देवानी जर मोठं ज्ञान द्यायचं ठरलं तर आधी कौतुक करून टाकलं, बाबा रे सत्संगात विचार करते ना ते खूप चांगलं आहे, माझी कृपा समज. मग तुला याच्यातून काहीतरी कळलं तर तू बदलशील तरी कमीत कमी, कारण नुसतं धर्माचरण करून बदलून मी तुझ्याजवळ येणार नाही. आणि धर्माचरण करत करत जर तू मनही मला द्यायला लागला तर मी तुझ्या पायाजवळ बसायला तयार आहे. जसा अर्जुनाच्या जवळ भगवंत बसलेच आहेत, सारथ्य केलं आहे. तू जसं म्हणशील तसं मी करतो. मग दुःख देहाला लागतं आणि फळ जीव भोगतो. आणि आपण म्हणतो एक किती चुकीची गोष्ट असते की आत्म्याला शांती द्या म्हणतात. आपण जेव्हा एखादं कोणी गेलं तर म्हणतात त्याच्या आत्म्याला शांती मिळ. आत्मा शांतच आहे, आत्मा आनंद स्वरूप आहे, आत्मा मुक्त आहे. प्रश्न जीव आहे, जीवतत्व आहे ना, ते त्याला तळमळ असते. तो कुठेतरी लहान सूक्ष्म देहामध्ये फिरत असतो, त्याला तसा देह मिळाला की तो पुन्हा येतो. त्यातला आत्मा मुक्तच आहे आणि देह फक्त सुटलेला आहे. मग देह सुटला, इतकं प्रारब्ध मिटवण्याचे उपाय, वेदांताची शिकवण. मग प्रारब्ध म्हणतात की नाहीसं करता येत नाही. आता आपण प्रारब्धाच्या मागे लागणार नाही. हे जेव्हा ज्ञान होतं तेव्हा आपण प्रारब्धाच्या मागे लागणार नाही. जे माझं कुरूप रूप आहे, चांगलं रूप आहे, बुद्धी आहे नाही आहे, कुटुंब आहे नाही आहे, पैसा आहे नाही आहे, काय नाही आहे, सगळं प्रारब्धाचं आहे. माझ्या प्रारब्धात जेवढं होतं तेवढं मिळालं आणि जेवढं मिळणार आहे तेवढं याच्याहून जास्त मी मिळवू शकते. ही शक्ती बाकी आजच देऊन टाकले कृपा करून, की तू ह्या सगळ्यामध्ये राहून, चिखलामध्ये राहून कमळ जसं उगवतं तसं तो आणि प्रत्येक जीवाला ही संधी दिली आहे भगवंतांनी मनुष्य रूपासाठी. पुढे तर एवढा मोठा श्लोक आहे मनुष्यासाठी की तेचसाठी सगळे लोक तळमळ करतात. हा अनुभव देवतांनाही नाही आहे. ऋषी फक्त तो अनुभव घेतात कारण ते देवाच्या सारखेच झालेले असतात. मानव जन्मामध्येच हे शक्य आहे. इतकी मोठी महिमा या मानव जन्माची असताना आपण आपल्या ते खाळ असलेल्या देवासारखं त्या थोडक्या गोष्टीमध्ये दुःख करत बसतो. प्रत्यक्षात इतका सुंदर देह मिळाला आहे की देहातून भगवंत स्वतः आपल्याजवळ येतात. मग भक्ती ईश्वराची चित्ताला प्रारब्ध स्पर्श करत नाही. ज्याच्याजवळ भक्ती आहे ना त्याला प्रारब्ध स्पर्श करत नाही. कसं करेल स्पर्श? आता या हाताला जो रोग झाला आहे तो हाताचा रोग मनाला वाटला नाही तर तो नुसता बघेल त्याच्याकडे. हो होतोय वाटतं त्रास, मला त्रास नाही कारण मी भगवंताला अर्पण आहे. हो कमी वाटतोय पैसा जरा, मला गरिबी आहे, पण तरीही मी 1 रुपया जर भगवंताला दिला ना तर त्यातून मला कधीही कोणत्याही क्षणी मला पैशाची प्राप्ती होईल आणि माझी नड भागेल. हे सारखं त्याच्या मनात येईल समोर आल्यावर. म्हणजे प्रारब्ध हा ईश्वर कृपेने जाणवत नाही आणि जाणवणंच तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहिल्या दिवशीपासून म्हणते अथातो ब्रह्म जिज्ञासा. जाणवलं तर ब्रह्म, नाही तर मानो तो गंगा माहू ना मानो तो बहता पाणी. नाहीतर मी वाहतं पाणी आहे आणि मानलं तर गंगा आहे. मग मी काय मानलं आता? त्या भक्तांनी काय मानलं की प्रारब्ध काही मला फरक पडणार नाही, कारण प्रारब्धामध्ये बदल होत नाही हा पहिला नियम सांगून दिला. कारण प्रारब्ध 3 प्रकाराचं असतं. त्या प्रकारामध्ये मी बसलो, पण काहीतरी पूर्वपुण्याही पाप पुण्यासोबत झाल्यामुळे मला मनुष्य जन्म मिळाला. मग ज्ञान आणि या ज्ञानामुळे सगळ्यात मोठा बदल झाला. जसा ज्ञानाचा स्पर्श झाला म्हणजे अमृताचा स्पर्श झाला. कशाला? जीवाला. विवेकाची बुद्धी जर लागली तर त्याबरोबर तो ज्ञान जे प्रकाशित झालं ना, जसं सूर्य उगवल्याबरोबर जसा अंधार राहत नाही तसं अज्ञान राहत नाही. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया हा जो श्लोक आहे तो ह्या जीवाला लागू पडतो. तो म्हणतो इतकं मला ज्ञान मिळालं आहे, आता कोणतं ज्ञान? मला काहीच करायचं नाही.
आणि जे काही करायचं ते सगळं समर्पित करायचं आहे. हे सगळ्यात मोठं म्हणजे किती किती स्वार्थी आहे भगवंत, याच्यावरती विचार करा. आत्मसंवाद जर केला ना भगवंताशी, तर आपण म्हणू तुझ्यासारखा स्वार्थी नाही आहे कोणी. इतके कष्ट देऊन फक्त स्वतःकडेच ओढतो पुन्हा. मग तो हसत काय म्हणतो, मी ओढतो म्हणजे कशासाठी ओढतो, तुझ्या कल्याणासाठी. मलाही तुझी गरज आहे, तुलाही माझी गरज आहे. तुला कळत नव्हतं, फक्त हे ज्ञान तुला दिलं. तुला कोणतं ज्ञान दिलं, तुला माझी गरज आहे, मला तुझी गरज आहे, हे ज्ञान तुला दिल्याबरोबर बाकी सगळ्या गोष्टी अगदी मिथ्या वाटायला लागतात. मग ते जगन मिथ्या वगैरे जे शंकराचार्यांचे शब्द आहेत ना, ते या ठिकाणी भगवंताच्या कृपेने साध्य होतात. ज्ञानापेक्षा कृपा महत्त्वाची. आणि त्यांनी भागवतातला पहिला श्लोक आज आपल्याला ऐकवून ती कृपा केलेली आहे. त्या कृपेनेच फक्त आपल्याला ह्या गोष्टी कळू शकतात. मग गुरुकृपा ही जी आहे ना, ही गुरुकृपा, गुरु हा प्रारब्धाचा कठोरपणा कमी करतो. हा अमृत स्त्रोत आहे. तो सांगतो हे अटळ आहे. माझंसुद्धा आयुष्य बघ, गुरु स्वतः म्हणतात, माझ्या आयुष्याकडे जरी तू उघड्या डोळ्यांनी बघितलं तर माझ्या पंचमहाभूतांचा बनलेला जो माझा देह आहे त्याला किती अटळ असं प्रारब्ध मला भोगावं लागलं. मागच्या जन्मी काय करून ठेवलं होतं मला माहिती नाही, पण भगवंताची कृपा झाल्यामुळे मी असा झालो. मी असा म्हणजे कसा, ते जर आपल्याला कळलं, असा म्हणजे कसा झाला तो बदल, मी तुला आशीर्वाद देऊन सांगतो की हा बदल तुझ्यामध्ये घडो. आता ही दुसरी कृपा मिळाली. पहिल्यांदा भगवंताची कृपा मिळाली, नंतर गुरुची कृपा मिळाली. म्हणून त्याला म्हटलं मुक्ती द्या मला. भगवंताला म्हणतो मला मुक्ती द्या. तर भगवंत म्हणाले मी तुला मुक्ती देणारा कोण, तुझी मुक्ती तुलाच घ्यावी लागेल. म्हणजे याच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे प्रारब्ध काय आणि मी स्वतंत्र कशात आहे, या दोन गोष्टी जर स्पष्ट झाल्या, म्हणजे हा जर ज्ञान माझ्या जीवनात आलं, विवेकरूपी अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजलशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. हे जे चक्षु आहेत ना, ते चक्षु दुसरंच काहीतरी बघू शकले तर, जे आत्तापर्यंत साध्या साध्या गोष्टी बघत होते, फक्त माझं दुःख, इतरांचं दुःख, त्यांचं दुःख, दुःख दुःख दुःख, हे दुःख प्रत्येकाचं वेगळं आहे हे जेव्हा सांगितलं, आणि एवढं असूनसुद्धा प्रत्येकाला जेवढं झेपतं तेवढंच देतो, त्याच्या प्रारब्धात तोही मुक्त होऊ शकतो. कितीही कठीण प्रारब्ध असेल तो सुद्धा मुक्त होऊ शकतो. हे सुद्धा जेव्हा सांगितलं तर याचं प्रारब्धाचं अंतिम रहस्य काय आहे, तर प्रारब्ध भोगण्यासाठी देह मिळतो हेच कुठे माहिती होतं. सगळ्यात महत्त्वाचं रहस्य काय असेल मनुष्य जन्माचं, तर आपल्याला वाटतं आपण म्हटलं भगवंताला मला जन्म दे. कधी म्हटलं, कधीच म्हटलेलं नाही आपण भगवंताला. आणि आईवडिलांना सुद्धा म्हटलं नाही की मला जन्माला घाल. कुणी घातलं आणि कसं घातलं, तर ते म्हणतात मागच्या जन्मीचं जे साठलेलं मी एकत्र केलं, त्यातलं बरं वाईटही एकत्र केलं, थोडंसं कमी, कदाचित हे पुढे व्यक्ती बदलेल म्हणून थोडंसं सौम्य करून तुला पाठवलं आहे. या ठिकाणी भगवंताचं तिथे आहे. भगवंत आपण दारात बघत होतो, माझ्या मुलीच्या लग्नात आणि माझ्या तब्येतीत भगवंत बघत होतो. तो म्हणतो तुझ्या जन्माच्या आधीपासून तसंही मी अवतारच घेतो आहे. कितीतरी अवतार झाले माझे तुमच्यासाठी, ते तर कळतही नाही. तुझ्याहीसाठी मी असं केलं आहे की तुझं जे काही बरं वाईट होतं ते सगळं एकत्र केलं आणि त्याचा हिशोब ठेवून बऱ्या ठिकाणी तुला टाकलेलं आहे. त्यातल्या त्यात माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं चांगलं. पण नुसतंच सुख कोणाला मिळू शकत नाही. ही भोगयोनी आहे, ही मृत्यूयोनी आहे. त्यामुळे सगळंच्या सगळं चांगलं तुम्ही कोणाला देऊ शकत नाही. मी काही कोणावरती असा अन्याय करू शकत नाही. त्यामुळे प्रारब्ध भोगण्यासाठी देह दिला आहे. आणि तुला वाटत होतं देह आनंद भोगण्यासाठी दिला आहे. तू तो आनंद या पंचमहाभूतांमध्ये शोधत राहिला, माझी बुद्धी, माझा पैसा, माझी मुलं. असं जर तू केलं असेल तर प्रारब्ध भोगण्यासाठी देह मिळाला हे तुला समजलं. आज समजलं. आज म्हणजे ज्यांना कोणाला जे ज्ञान कधी झालं असेल तो दिवस. आज आपण बोलतोय म्हणून हा विषय नाही आहे. कितीतरी लोक सतत त्याचा अनुभव घेत असतात. ते म्हणतात की प्रारब्ध भोगण्यासाठी हा जो देह मिळतो हे लक्षात घ्या आधी, म्हणजे तुझ्यासमोर जर संकट आलं तर ते भोगूनच मी मुक्त होणार आहे. अन्यथा ते नाही भोगलं तर तो माणूस तिथे तळमळत होते. संत समोर ईश्वर असून सुद्धा ते म्हणतात आहे की मी तुला नाही सोडवू शकत यातून, तुला हे भोगून म्हणजे तू मुक्त होशील, तू माझ्या मांडीवर जा लागेल तर, पण जायची वेळ तुझी ठरलेली आहे, त्याच्यातून तुझी मुक्ती नाही आहे. तसं एखादं दुःख असेल तर ते दुःख पूर्ण भोगल्याशिवाय तुला जाता नाही येणार रे. आनंदसुद्धा जसा तुझा पूर्ण घेतल्याशिवाय तुला जाता येणार नाही ना. हे ज्ञान दिलं त्यांनी आता मला महत्त्वाचं. आणि त्यासाठी त्यांनी आधीच कौतुक करून टाकलं की तुम्ही खूप भाग्यवान आहे. इतके भाग्यवान आहे की अशा प्रकारचं भाग्य तुमच्यासमोर दारात चालून आलं. आणि अशा चक्षुरुन्मीलितं येन तस्मै प्रारब्ध करण्यासाठी. आणि आपल्याला जो आत्तापर्यंत कधीच वापरला नाही, आपल्याजवळ कधीच वापरण्यात आलेला नाही तो विवेक आपण वापरतो. ठेवून दिला होता कपाटात नुसता. फक्त चांगलं म्हणजे माझं आणि वाईट म्हणजे दुःख करायचं, याच्या व्यतिरिक्त तिसरी बुद्धीच नव्हती आत्तापर्यंत. जर ती बुद्धी बदल झाला तर तो विवेक जो कपाटात ठेवला होता तो बाहेर काढला, माझंच मी काढला.
माझाच मी काढणं म्हणजे ही गुरूंची कृपा आहे. आणि ते का काढायला लावला ती भगवंताची कृपा आहे. आणि हे सगळं एकत्र आलं सत्संगामध्ये म्हणून तू भाग्यवान आहे. कृतज्ञ मी, कृतार्थ मी. अशा प्रकारचं प्रारब्ध जिंकण्यासाठी आणि या प्रारब्धावर जर जिंकायचं असेल, ह्या प्रारब्धाला जर जिंकायचं असेल तर ती भक्ती मिळालेली आहे. जशी त्या संतांनी केली तशी भक्ती जर केली तर प्रारब्ध तुला टचच नाही करू शकणार म्हणतात ते. मनाला वाटलं नाही तर नाही. एखाद्याला बघा खूप त्रास असतो, इतका त्रास भोगत असतो, पण तो म्हणतो मला काही वाटत नाही त्याचं. ह्याचं उदाहरण सांगितलं आपल्या अभ्यासाचं. आईनी म्हटलं अभ्यास कर तर फार त्रास होतो आणि मीच म्हटलं रात्रभर अभ्यास करते तर अजिबात त्रास होत नाही. म्हणजे मनाचा खेळ आहे सगळा. हे सगळा बुळबुळा आहे ना, सगळा मनाचा खेळ आहे. मन जिथे गुंतवलं तिथे गुंतलं, नाही गुंतलं तर मोकळं. मग ते आत्मा मोकळा, देहही मोकळा. देह तर सुटून जातो, रोज कमी 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 होत जातो आहे आणि तो एक दिवस सुटणार आहे. अडकला मी उगीचच, जो अहममध्ये अडकला होता, अहंकारामध्ये अडकला होता, अरे त्याला बाजूला होण्यासाठी तो कपाटातला विवेक काढ. जो तुझ्याचसोबत होता ते सांगणं कोणी सांगितलं? सद्गुरूंनी सांगितलं. आणि ते सद्गुरू का जीवनात आले? कारण प्रभूंनी सांगितलं अरे या जीवाला आता गरज आहे, कारण त्याचं मन तो धर्माचरण करायला लागला आहे. बरेचदा त्यांनी धर्माचरण केलं, आता थोडीशी अशी बुद्धी दे, असं एखादी गोष्ट सांगून दे त्याला की त्यामुळे त्याला पटेल की माझ्याकडे यायचं आहे. माझ्याकडे यायचं. अजून एक गोष्ट 2 मिनिटात सांगते, कारण हा मुद्दा संपत नाही आहे. त्या ठिकाणी एक अतिशय बुद्ध पुरुष, आणि तो सारखा बुद्ध पुरुष देवळामध्ये यायचा रोज आणि भगवंतांचं दर्शन घेऊन वापस जायचा. एक दिवस असा झाला की दर्शन घेत असताना ते म्हणे अरे भगवंत दिसतच नाही आहे, देवळामध्ये भगवंत दिसत नाही. यांनी बाजूच्यांना विचारलं अरे मूर्ती कुठे गेली? ते म्हणजे काय तर दिसायचं मूर्ती पिवळ्या रंगाचा पितांबर आहे आणि छान मोर मुकुट आहे. नाही मला नाही दिसत आहे. म्हणजे त्याला काय वाटतं, बुद्धी तिथे सुद्धा त्याला काय म्हणते, अरे म्हणजे तुला दिसत नाही म्हणजे तुझी तपश्चर्या कमी पडली वाटतं, भगवंत गायब झाले. म्हणजे तुला दिसत नाही म्हणजे किती तू पापी, इतरांना दिसतो. किती वाईट असतं आपलं मन. विवेक नसला ज्यावेळी, विवेक आवश्यक आहे भक्ती करून सुद्धा. मग त्या ठिकाणी मग ते बाहेर निघतो आणि बाहेर निघाल्यावर म्हणतो आता माझं जीवाचं संपवून टाकायचं. आता मला 2 गोष्टी सांगितल्याशिवाय राहणारच नाही आज. म्हणतो तो जीवाचं रान करून मी माझे आता जीवन संपवतो, कारण भगवंत मला दर्शन देत नाही. म्हणजे काय मी एवढी, म्हणजे त्याचा थोडासा अहंकार असा जागृत झाला. आणि तेव्हा भगवंतांना खूप वाईट वाटलं. बाहेर एक असा कुष्ठरोगी बसला होता. त्या कुष्ठरोग्याला देवानी सांगितलं की बाबा रे त्याच्याजवळ जा, तो जो जातो आहे ना तो ब्रह्मपुरुष आहे, सिद्ध पुरुष आहे, त्याला सांग तुझं मला मदत करा. मग तो जेव्हा त्यांच्याजवळ गेला, पाया पडला. तो यमुनेच्या काठी जात होता, तो हा पाया पडला, महाराज मला वाचवा, माझा कुष्ठरोग बरा करा. तो म्हणे मी काय वाचवणार, मलाच तर भगवंतानी दर्शन नाही दिलं, मी तुला काय वाचवू, माझ्यासारखा अज्ञानी अनपढ मी आहे. तरी तो म्हणतो मागेच लागतो, नाही महाराज मला काहीतरी करा, माझं काहीतरी करा. मग लागलीच तो म्हणतो चला हरीच्या कृपेने तुझं बरं होईल, हरीच्या कृपेने तुझं बरं होईल, मला सोड, मला जाऊ दे. असं म्हटल्याबरोबर हरीच्या कृपेने याचा देह सोन्याचा, म्हणजे जे मूळ रूप होतं त्याचं जागृत झालं. मग तो म्हणाला अरे म्हणजे आहे वाटतं देव. असं म्हटल्याबरोबर तो म्हणतो माझ्या शब्दांनी नाही झालं, हे देवाच्या कृपेने झाले, पण मला तर मरावंच लागेल, कारण मला देव दर्शन देत नाही. ताबडतोब देवाचं दर्शन झालं. देवाला म्हटलं का इतका उशीर झाला यायला? तर म्हणे इतकं पुण्य, इतकी भक्ती तुझी की लाज वाटायला लागली मला तुला तोंड दाखवायची. मला तुला तोंड दाखवायची लाज वाटली. मी भक्ताच्या ऋणात आहे. इतकं ऋण वाढलं की मी समोर कसा येऊ, म्हणून मी आलो नाही रे. आणि आता तू त्याला म्हटलं की नाही तुझं पुण्य खर्ची घातलं, त्या माणसाला बरं केलं. त्या माणसाला बरं केल्याबरोबर तो माणूस बरा झाला, पुण्य कमी झालं, तर मी समोर तरी येऊ शकतो कमीत कमी माझ्या नावाने. तू त्याला बरं केलं. तू काहीच मागत नव्हता रे आत्तापर्यंत, त्यामुळे मी तुझ्यासमोर येऊ शकत नव्हतो. अशी भक्ती जागृत होते. आणि त्या माणसाचं आयुष्य कसं असेल, काय विचार करतो, कधीही कोणतीही गोष्ट वाया जात नाही, हे सांगायचा त्यांचा उद्देश आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी भगवंतांनी दर्शन देऊन त्याच्या पुण्यातून नाही ऋणातून मुक्त झाले भगवंत. इथपर्यंत वर मनुष्य जन्म जाऊ शकतो, इतक्या वर मनुष्य जन्म जाऊ शकतो. आणि आपण किती मर्यादित विचार करतो. या सगळ्या 2 गोष्टींवरून आणि थोडं प्रारब्धाचं चिंतन केलं. हे सगळं समर्थचरणी अर्पण करते. वेळ झालेली आहे. जय जय रघुवीर समर्थ. भरजन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनं न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री कृष्ण.